वाद झालाय जास्त, उत्पन्न कमी आहे आणि जंगल जास्त आहे, आणि जंगल पूर्ण करण्यासाठी जे काढलं जातं तिचं नाव कर्ज, आणि कर्ज जास्त झालं की फिटलं गेलं नाही की जी केली जाते तिचं नाव आत्महत्या. काय केली जाते? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? माणसं संपत्ती मिळाल्यावर बेसुमार का वागतात? तर कमी कष्टात जास्त पैसा मिळाला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. काम न करता पैसा मिळाला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि बुद्धी भ्रष्ट झाली की माणसं इंद्रियाच्या अधीन होतात, आणि इंद्रियाच्या अधीन झाली की माणसं बर्बाद होतात. नापास का झाला? अभ्यास केला नाही. पास का झाला? कष्टाने अभ्यास केलाय. माणसं गरीब झाली याला कारण आहे. पैसा मिळाल्यानंतर माणसं येड्यावानी वागायला लागली यालाही कारण आहे. पोरगा नापास झाला याला कारण आहे, आणि पहिला आला यालाही कारण आहे. व्यसनी झाला यालाही कारण आहे, आणि व्यसनाने बर्बाद झाला यालाही कारण आहे. गरीब होण्याला कारण काय? उत्पन्न झालंय कमी आणि जंगल वाद झालाय जास्त. मग तुकाराम महाराजांनी हा गाथा जगासाठी का लिहिला? का लिहिला? व्हॉट इज दॅट रिझन? काय कारण आहे त्याला? त्याचं कारण आहे का? का लिहिला? आम्ही म्हणतो आम्ही शिकलोय, पण तुकाराम महाराजांनी गाथा माणसासाठी का लिहिला? उत्तर, जी व्यक्ती देवाने ज्यासाठी पाठवली त्याने ते काम केलं पाहिजे. उपकार करत नाही कोणी. पखवाद्याने पखवाद वाजवला तर काय उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही, आणि कीर्तनकाराने कीर्तनही केलं तर काय उपकार नाही. तुम्हाला देवाने त्याच्यासाठी पाठवलंय. हा, केलाच पाहिजे. पैलवानानं व्यायाम केलाच पाहिजे, पखवाद्यानं रियाज केलाच पाहिजे, गायकानं रियाज केलाच पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केलाच पाहिजे, नोकरीवाल्याने पगारावरच भागवलं पाहिजे. तू तर पगाराला हातच लावित नाही. वरच्या वर इस्टेट कमवतो आणि रिटायर झालो मनोरुग्ण होतो, मांजरी संघ शिल्पी काढतो. तुझं त्याचा विचारच करत नाही का? आणि मग मनोरुग्ण होतो, नगरपालिकेच्या गार्डन मध्ये खडे आणीत बसतो का? त्याने पगारावर भागवलंच पाहिजे. व्यापाऱ्याने काट्याला झटका न मारता कमावलं पाहिजे. आणि शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे? अध्याय नंबर 18 ओबी नंबर 88, किंबहुना कृषीचीने गोदने वर्तो निजावे. त्यानं गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, हे त्याचं काम आहे. तुकाराम महाराज त्यासाठी चालत. अवतारा तुम्हा दराया कारण, अवतारा तुम्हा दराया कारण. हो हो हो, असा मोकळा झाला पाहिजे. इथं नाचलं पाहिजे. हो, अवलादी डांबरीवर नाचा द्या. बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात, हाताला धरलं या, मग धरतो कुठं? बरं नको धरू हाताला, दुसरी जागा कुठे? हे नाही, इथं नाचलं पाहिजे. इथं काही लोक म्हणतात, काही लोक म्हणतात बा मी सुशिक्षित आहे कसं नाचावं. मामा PhD होते, दांडेकर मामा PhD होते. तुला PhD कशा संघ खाते हे सुद्धा कळत नाही. सध्या काय तुम्ही किती शिकले? किती शिकले तर काय? 10वी म्हणजे पहिली आहे सध्या, 12वी म्हणजे दुसरी, 4थी झालेला मुख्याध्यापक होत होता. इथं MA BEd शिपाई आहे. ते काय क्वालिटी थोडीच आहे त्याला? नाही, पण लाज वाटते.
आणि 80% कीर्तनकार सध्या ग्रॅज्युएट आहेत महाराष्ट्रात. MA कोणी खात नाही. MA फिर PhD DH LLB DED BEd ज्युनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन MA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि फाईन BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेटर फार्मसी आणि ICT डिग्री डिप्लोमा MBA MBA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ किडनी रोग तज्ञ फुफ्फुस रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आली गुप्त रोग तज्ञ रोगगुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोगगुप्त. 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर पूर्ण शरीर तपासायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर डाव्या मजल्यावर आणि डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर. याचं उत्तर आहे का? आणि अभंगाला सुरुवात करायची. फक्त कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना आहे, कीर्तनाला फक्त बोलत जायचं. बोलत तरच सूत्र बसणार नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही का? अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, 3 लाटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाही आहे, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोराचे घे गाडी कोण मी गेले लाव. राम असं आहे. राम राम या इकडे 2 मिनिटं तर. आपला तो एक देव करुणी घ्यावा 3 भिन जीव सुख नोय सुख नोय सुख नोय. आपला तो एक देव करुणी येरती माई के दुःखाची जनती दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया से लवी मन पिसे गोविंदा लवी मन पिसे गोविंदा. अविनाश करी आपुलिया उत्तम जीव रे कीर्तिमान उत्तम जीव रे कीर्तिमान. माई के दुःखाचे जनते कीर्ती माई
के दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान विठोबा रखवाई आपुला तो एक देव करो निघावा आपुला तो एक देव करो निघावा आपुला तू एक देव करो निघावा आपुला तू एक आपुला तो एक देव करो निघावा आपुला तो एक देव करो निघावा आपुला तू एक आवाज समोरच्या म्हणतात देव करो निघावा देव करो निघावा तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नोए तेने बिना जीवा सुख नोए ये रती माई के दुखाची जनाती ये रती माई के दुखाची जना तेने बिना जीवा सुख नो है तेने बिना जीवा सुख नो है रति माई के दुखाची जनी हे रति माई के दुखाची जनी नागे आदि अंतिया अवतार नागे आदि अंति नागे आदि अंति अवसान नागे आदि नागे आदि आदि नागिया दिया दिया बसान बसान नागिया रहना नागिया दिया दिया बसान नागिया दिया दी नागिया दिया नागिया दिया अवसरम नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसाने ये रति मागी के दुखाची जना ये रति मागी दुखाची जना
आपला तो एक देव करून घ्यावा तेने वेळे जेव्हा सुकून आहे रती माईक दुःखाचे देण्यात नाही आधी अंत्य अवसान हा विनाश करी आपली आयशी लावी मनापेशी गोविंदाचे तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाची उरे करती मागे ये रती माईक दुःखाचे जनते नाही आधी अंत्य अवसान इको बिको बंद कर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम काही काळा काही काळा तुझे वर्णे गुण नाम जैन शिकल्यास्वर नवैश्वरी त्यांच्याकडे ते जीवनोत्तरीच्या शिवरीचे काय माझी मान्यता नाही ईश्वराकडनं काय दगडा तुझा झालो भावन हलो जरा जरे आपला तो एक देव करून घ्यावा ते नेमिले जेव्हा सुकून येते माईक दुःखाची जनते नाही आधी अंत्य अवसाना विनाश करी आपुले आयसे लावी मनापेशे गोविंदाचे तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनते नाही आधी अंत्य अवसान विठाला 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 तुकाराम नाम घेता गावे केला रामेश्वर तुझा तुका विष्णू नाही आपला तो अरे ते फक्त खोदच ऐकू येते स्टेजवर मी मागे जाऊ का विठाला विठाला आपला तो एक देव आपला तो एक देव करून घेवा ते नेमिले जेव्हा सुकून तो माय घेरे विठाला आपला तो एक देव करून घेवा तेने मिले जेव्हा सुख नाही प्रसूत संगी किती शेकिता जमले होते तटन परमेश्वर परमात्मा थोडे तो सते सते तो श्रुते से तेने वेळेला बघ महाराज हुसेन निधुण्याच्या मला तुको बरं येतो तुकर माझ्या गात्यातील चार त्यांना तर सगळ्यांच्या भाटांतरातला याच्यावर तर मानवी जीवाला इको बिको सगळं बंद करणे बॉक्स चालू कर पहिले हा माईक ह्या बॉक्सवर नाहीये नाही तिकडे येईल आवाज मला आला पाहिजे यांना माझं येतो क्लिअर मग जाऊ दे मीच गाड हवे विठाला विठाला कीर्तनाला घेतलेल्या मंगला सुरत घेण्यावरी 2-3 मुद्दे आहे मोबाईल बंद करते अरे ते बंद मोबाईल बस अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या खात्यातील आहे त्या चरणाचा आहे आणि आजच्या अभंगाला सुरत घेण्यावरी 2-3 मुद्दे आहेत तुकोबाराच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत 4092 अभंगामध्ये पहिला अभंग समचार दृष्टी विठेवरी साजरी शेवटचा अभंग मागणे ते एक तुझ प्रत्ये आहे देशील तरी पाय पांडुरंगा गात्यामध्ये जे 4092 अभंग आहेत त्यात काही अभंग नामपर आहेत काही अभंग संतपर आहेत काही अभंग विनंतीपर आहेत काही अभंग विनवणीपर आहेत काही अभंग सालोमालो आहेत काही अभंग घोंगडी आहेत काही अभंग पाईक आहेत
काही अभंग व्यभिचारी अभंग आहेत, काही अभंग हिंदुस्थानी अभंग आहेत, काही अभंग ख्याल आहेत, काही अभंग गवळणी आहेत, काही अभंग नाट आहेत, काही अभंग वासुदेव आहेत, काही अभंग भोपाळ आहेत आणि काही अभंग उपदेशपर आहेत. उपदेशामध्ये दोन प्रकार आहेत. काही अभंग जनाला आहेत, काही अभंग मनाला आहेत. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, उपदेश आहे. एका वाक्यात तुकोबाराचा गाथा 5वा वेद जरूर आहे, जरूर आहे. पण मी पुढे म्हणेल तुकोबाराचा गाथा हा तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबाराचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मग ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही? त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे. ज्ञानोबा अवतार पांडुरंग आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा हा अभंग माणसासाठी का आलेला. व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? याला काय कारण आहे? Each and everything has a reason. Without reason, no anything in the world. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे.